नमस्कार मंडळी, आज आपण आहे यवत या ठिकाणी. काही मराठा आंदोलन. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा लाख मराठा हम सब एक है. हम सब एक है. बोलो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. नमस्कार सर्वांना. कुठून आलात आपण? कर्मावरून आलेलो आहे आम्ही कर्मावरून आलेलो आहे. अच्छा. आज 26 तारखेला दादा मुंबईच्या दिशेने निघाले. 27 तारखेला त्या दिशेने आम्ही दादाचा मार्ग हा नगर मार्ग आहे. अहिल्यानगर वगैरे असं झालेलं आहे. आम्ही टोटल जण सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ तालुक्यात आलेलो आहे. आमच्या गावातनं किमान 25,000 प्लस, पूर्ण तालुक्यातले 25,000 प्लस लोक आलेले आहेत. गाड्या भरपूर आहेत, चारचाकी आहेत, काय आयसर टेम्पो आहेत, काय मोटरसायकल आहे, काय रेल्वेने प्रवास करतात, काय बसने येतात. आज या ठिकाणी नगरसेवक असतील, ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी सर्वजण एकत्र आम्ही आलेलो आहे. आज करमाळ तालुक्यातनं जे मराठा बंधू सगळे चालले आहेत, सकल समाज सगळा चालले आहे, हे दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार आहे. आणि आज टीव्हीला किंवा हे माध्यमातून आम्हाला असं समजतंय की आम्हाला एकच दिवसाची परवानगी दिलेली आहे, परंतु आम्ही असं सांगू इच्छितो, दादा ज्या दिवशी म्हणजे उठतील, बरे त्याला 8 दिवस लागू, महिना लागू, 2 महिने लागू, तोपर्यंत एकही मराठा बांधव तिथनं उठणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही येणार नाही. बबनराव चांदगुडे, करमाळा. आमच्या करमाळाहून बरेच असे मराठा बांधव बहुजन सगळे निघलेले आहेत. मला तुमच्या माध्यमातून मला एक सरकारला किंवा सांगायचंय की त्यांनी जो कोर्टातनं आदेश आणला की मुंबईत यायला बंदी आहे, आपण महाराष्ट्रीयन आहोत. जर महाराष्ट्रीयन मध्येच मुंबई बी ह्या महाराष्ट्रामध्येच मूर्ती की मुख्यमंत्र्याला समजलं पाहिजे की बंदी कुणाला आणायला पाहिजे. जे परप्रांतीय आहेत, जी आंध्रामध्ये, गुजरातमध्ये, MP मधले, UP भैया हे जे येतात त्यांना मुंबई बंद करा. अरे महाराष्ट्रातले आम्ही मराठी, आमच्या हक्कासाठी आम्ही येतो. आम्ही आमच्या उदरनिर्वाह, लेकरांची, बाळांची शैक्षणिक पात्रता आम्हाला माहिती की आम्हाला आमच्यावर अन्याय काय होतो. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही ओपन मधनं आम्हाला किती येतात. आज आमच्या मुलांना सगळ्यांना 96, 98, कमीत कमी 99 प्लस पॉइंट असताना सर CETतनं आमच्या कॉलेजला, चांगल्या कॉलेजला नंबर लागत नाहीत. आम्हाला ह्या OBC मधनं आरक्षण का पाहिजे हे आम्हाला जरांगे दादांनी समजून किंवा आम्हालाही माहिती आहे की आमच्या मुलांचं भवितव्य हे आमचं OBC आरक्षणावर अवलंबून आहे. आता मी स्वतः माझ्या मुलाचं ऍडमिशन कराडला घेऊन आलोय. तिथं मी ऍडमिशन घेत असताना OBC चा विद्यार्थी 41,000 रुपये फी भरतो आणि मी 87,000 फी भरून आलोय कराड गव्हर्नमेंट ऑफ कॉलेजला. ही माझी व्यथा जर माझी असेल तर अशी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व ओपन कॅटेगरीतल्या मराठा समाजांची काय व्यथा आहे. आणि आम्ही काय असे मोठे नाही, आमचे गोळ्या बिस्किटीचे दुकान आहेत किंवा सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे. जर आमचे वडील पार्लजीत शेतकरी, आमच्या दाखल्यावर कुणबीत, तरी बी आम्हाला जर अजून बी 57 वर्ष झालं ह्यांनी आम्हाला कुणबी दाखल्यापासून वंचित ठेवलंय. आणि जर आज आम्हाला हक्काचं आरक्षण मिळत असताना असेल की ह्यांचं झालेलं आरक्षण रहित करा, तर ते आम्ही कदापि सहन करून देणार नाही. आणि मुंबई कुणाच्याही बापाची नाही हा त्यांना इशारा समजा मराठ्यांचा. मुंबई आमच्या मराठ्यांची आहे आणि बहुजनांची आहे, समस्त महाराष्ट्रातील बहुजन जनतेची आहे. तुम्हाला परप्रांतीय चलतेत, तुम्हाला इतर जातीय सगळे चलतेत, गुजराती चलतेत, मारवाडी चलतेत, बंगाली चलतेत, इतर जातीतले चलतेत. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या मुंबईत यायला जर आडकाठी करत असेल, उभ्याचा आडवा करायला मराठा मागे पुढे बघणार नाही. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. आम्हाला कुणाला सांगायची गरज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. बोलो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बोलो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. तुमच्या माध्यमातून एक सांगतो, मनोज दादांच्या केसाला जरी धक्का लागला तरी मराठा समाज हा महाराष्ट्र पूर्ण अशी त्यांची होईल, भुई सपाट होतील, हे ध्यानात घ्या. आज तुमच्या माध्यमातून मी ते लक्ष्मण हाकेला आव्हान करतो, तुझ्याच्या नादी लागून तो आमच्या माथ्यावर नाही तसले बोलतो, आमच्या दादांवर बोलतो. तुझ्यात हिंमत असेल, तुझ्या समाजापर्यंत जा,
तुझ्या समाजापर्यंत गेल्यानंतर तुला काय बोलतात काय नाही सांग. आज धनगर समाज हा आमच्या मराठा समाजा पाठीमागे आलेला आहे. लक्ष्मण हाके, तुला माझं चॅलेंज आहे. तुझ्या काय राष्ट्रवादीच्या लोकांचं ऐकून, तू का इतर समाजाचं ऐकून तू आमच्यावर अन्याय करतो, आम्हाला बोलतोस. हिंमत असेल तर तू कायदा पंडित असेल तर तू बोल. एक कर्मात आम्ही तुला तुझी लायकी दाखवतो. धनगर समाज तिथला मराठाच्या पाठीमागा आहे. तिथला आमदार जो आहे त्याला मराठ्यांनी मतदान केल्यामुळे आमदार निवडून आलेत. भर्रेराव असतील, नारायण पटेल असतील, सर्वजण आलेत ते मराठा समाजाच्या मतावर. आम्ही जातीभेद करत नाही. पण तुझी लायकी जर करायची असेल आणि तुला काय दाखवायचं असेल तर मराठी काय तुझी ती आम्ही औरंगजेबाला असेल, मुस्लिम समाजाला पहिला इतिहास घडून दाखवलेला आहे. तुला आम्ही दाखवू, तू कर्मात ये. पण असं काही वाईपट तू बोलू नकोस. नमस्कार, मी राहुल पवार करमाळा. आमच्या सोलापूर जिल्ह्यातून आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे 25,000 प्लस स्वयंसेवक किंवा मराठा समाजातील जे वेदना ज्यांना वेदना झालेल्या आहेत, ज्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहेत, अशा सर्वांना ज्यांना झळ पोचली आहे त्यांनी पुढील भविष्याचा वेध घेऊनच आम्ही सगळे मुंबईकडे कूच करत आहोत. आम्ही सध्या करमाळा तालुक्यातील 25,000 प्लस आहेत. म्हणजे काल गणपती करमाळा तालुक्यातून सर्वजण. आणि मुळातच म्हणजे हा जो वाद लावला जातोय मराठा विरुद्ध कुणबी, हा खरं तर ग्राउंड लेवलला गावोगावी हा असं कुठेही दिसत नाही. ठराविक जणांना पुढे करून कोणत्याही पक्षाचं मी नाव घेत नाही, परंतु त्यांना समोर करून ओबीसी आणि मराठा हा वाद लावला जातोय. जसं की आपल्याला माहिती की ओबीसी हा जो प्रवर्ग आहे, म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं गेलं तर आपले जे धनगर बांधव आहेत, हा धनगर आणि धनगड हा ड आणि र मधला फक्त फरक आहे, जो कित्येक वर्षानुवर्षे ह्या राज्यकर्त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे. हा जो वाद जर मिटवला तर आमचे धनगर बांधव यांना आरक्षण भेटून तो एसटी वर्गात ते जाणार आहेत. आणि आमच्या कुणबी जितके दाखले निघलेले आहेत आतापर्यंतचे 58 लाख प्लस दाखले जे आमचे दडपले होते आजपर्यंत, ते आम्हाला जरांगे पाटलांच्या सहकार्याने आणि त्यांच्याच पाठिंब्याने हे सगळं मिळालेले आहेत. आणि त्यांचे तर आम्ही कायम ऋणात राहोत. पण त्यांचा जो शेवटचा आदेश आहे तोच आमच्यासाठी अंतिम असेल. आज या ठिकाणी जेवढे मराठा बांधव चाललेत ते पूर्णपणे तयारीने चाललेले आहेत. गॅस टाकी असते, स्वयंपाक सामान असते सगळं. त्यामुळे ह्यांनी 6 महिने लागू देतो. जोपर्यंत दादा सांगत नाही तोपर्यंत एकही समस्या बांधव परत माघारी येणार नाही. आणि आमच्या मराठी बांधवांसाठी दादा जे म्हणतात, दादांचा जे आदेश असेल ती तोरण, म्हणजे बांधल ती तोरण आणि आदेशची धोरण, हे आमचं सगळं मराठा बांधवांचं हे आहे. आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की ओबीसी मधल्यांना सगळं की भेदभाव करू नये. जर तुम्ही ओबीसी होता तोपर्यंत तुम्हाला थोडेफार कुणबी होते ती चालत होते, पण आज आमचे लाखोच्या घरात कुणबी दाखले निघले तर आम्ही ओबीसी होऊ शकत नाही असं तुम्ही म्हणूच शकत नाही ना. आम्हाला जातीय भेद नाहीच आहे. भेद आमच्यात नाहीये. आमच्यात जे सर्व कुणबी दाखले निघत आहेत ते सगळ्यांनी ग्राह्य धरावे ना. आज तुम्ही तुमचे ओबीसी म्हणले की सर्व एक होता, पण मराठा कुणबी एकत्र यायला लागला, तुम्हाला का जड चाललंय? हे अनुषंगाने आम्हाला सांगायचे आमचे कुणबी दाखले आहेत ते ग्राह्य धरावेत. आणि दुसरा मुद्दा एक असा आहे, छोटासा मुद्दा आहे हा, पण आज जो जरांगे पाटलांनी विषय घेतलेला आहे की सगळे सोयरे, उदाहरणच घ्यायचं झालं तर आमच्या सगळे सोयरे म्हणजे आमच्या सासरवाडीकडच्यांचा कुणबी दाखला निघला आहे, पण आमचा इकडचा कुणबी दाखला निघला नसल्या कारणाने हे जो अडचण येत आहे तर ती अडचण सगळे सोयरे ह्या एका शब्दाने सॉल्व्ह होणार आहे. जसं की मातृसत्ताक हा एक खोचक तिथं शब्द टाकलेला आहे. पितृसत्ताक शब्द जो टाकलेला आहे तो काढून फक्त पितृसत्ताक आणि मातृसत्ताक हा एकच केल्याच्या नंतर हा सगळाच विषय पूर्ण सॉल्व्ह होणार आहे. आणि याच्यामध्ये सांगायचं म्हणजे असं आहे, ज्या अर्थी दादा वारंवार म्हणतात आपल्याला जी लढाई करायची ही डोक्याने करायची, म्हणजे दादाच्या मनात काहीतरी आहे आणि त्याची 100% आता मुंबईला गेल्यानंतर ह्यातनं आपल्याला चुनूक लागून ह्यातनं आपल्याला काही ना काही यश मिळणार आहे. हे आम्ही आईकडला भवानीला चरणी प्रार्थना करून इथं निघालेलो आहे. त्यामुळे आम्हाला यश काही ना काही येईल आम्ही अपेक्षा धरून मुंबईला चाललोय. आणि आपल्या माध्यमातून सांगतो, आपल्या छोट्या युट्यूब चॅनल असेल, मीडियावाले, हे सगळ्यांचं श्रेय जर आमच्या पाठीमागे कुणाची ताकद असेल तर आपल्यासारख्या सर्व मीडियावाल्यांचे यांचं सर्व आभार मानतो. आणि हा आवाज पूर्ण मुख्यमंत्री असतील किंवा शासन दरबारी घुमवायचं काम हे आपल्या मीडियातनं होऊ द्या आणि गोरगरिबांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवा एवढी विनंती करतो.
जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। बोलो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोलो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामकृष्ण हरी मंडळी, चला कार्यकर्ते निघालेत मुंबईला. मराठा आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे. तर हे जवळपास सगळं खायचं सगळं निघालेत घेऊन. चलो मुंबई. जबरदस्त, जवळपास पूर्ण महाराष्ट्रातून सर्व मराठा समाज मुंबईकडे रवाना झालेला आहे, दिसतंय तुम्हाला आता. तर जो तो आपापल्या पद्धतीने तयारी करून निघालेला आहे. हे बघा, तर हे टू व्हीलर वरती निघालेत मुंबईला. तर मला वाटतं हे टू व्हीलर वरती आता पावसा पाण्याचं त्यांना काहीही नाहीये. फक्त त्यांची अपेक्षा एकच आहे, मराठा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे. हात करा, हात.